नमस्कार. नम्रता's किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया राजगिऱ्याची चिक्की, जी झटपट होते आणि उपवासात पण आपण ही खाऊ शकता. तसं पण आता महाशिवरात्रीचा उपवास येणार आहे. तर ह्यासाठी मी घेतलेले आहे 250 ग्राम राजगिरा. आपल्याला हे चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी प्रीहीट करायला कढई ठेवलेली. कढई चांगली तापलेली आहे. गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे आणि थोडं थोडं आपल्याला राजगिरा टाकून हे चांगले फुलवून घ्यायचे आहे. हे उडतात बरं का, जरा सांभाळून भाजा तुम्ही. आता हे भाजून झाल्यावर सर्व चाळून घ्यायचे आहेत आपल्याला. इथे मी त्याच कढईत घेतलेलं आहे 200 ग्राम गूळ आणि त्याच्यात 2 टेबलस्पून पाणी घालत आहे आणि ह्याचं आपल्याला एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला हे सारखं असं कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे, नाहीतर सगळं गूळ आपला चिटकून जाईल. व छान असं गूळ आपल्याला वितळायला लागलेला आहे. आता हे बघा, एकतारी पाक तयार झालेला आहे. आपण गॅस बंद करूया आणि आपण जे राजगिरा भाजून घेतले ते थोडे थोडे करून ह्याच्यात घालूया. आणि इथे मी घेतलेले आहे 50 ग्राम शेंगदाणे, जे भाजून मी असे फक्त कुटून घेतलेले आहे. जास्त मिक्सरमधून पावडर नाही केली आहे, ते घालत आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि इथे मी एक ट्रे घेतलेली आहे तूप लावून. त्याच्यात हे सर्व मिश्रण ओतूया आणि चांगलं सेट करून घेऊया. वरून थोडेसे उरलेले शेंगदाणे आहेत माझ्याकडे, ते पण मी ह्याच्यावर असे सजवत आहे. आता हे एकदम थंड व्हायच्या अगोदरच आपण ह्याला कट करून असे फक्त निशाणी देऊन ठेवूया कटची. एकदम चिकट आहे, सुरीला लागून बघा असे वर येत आहेत. जरा हलक्या हाताने प्रेस करून आपण हे कट करून घेऊया. आणि 1 ते 1.5 तासानंतर हे थंड झाले का आपण ह्याचे पीसेस काढून घेऊया. मस्त आपली छान अशी गोड चिक्की तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. व आपला चॅनल नम्रता's किचन ह्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चिक्कीचं मिश्रण जे बाकी उरलं होतं त्याचे मी लाडूही करून घेतलेले आहे. चिक्की आणि लाडू फार छान लागतात चवीला.